हे पेपर्स मी साइन केलेत, हे कदमांकडे द्या. तांगड्यांचं लोन रिलीज करायला सांगा आणि अशा गोष्टी जरा आधी कळवत चला. सर मला सुद्धा आत्ताच कळलं, म्हणून तर मी वहिनी साहेबांना सांगायला आलो. नवरे, आपल्या माणसांची काळजी आपणच घ्यायला हवी ना. माणूस जी काय धडपड करतो आयुष्यात ती घरच्यांसाठी, घरासाठी. उद्या त्यांचं घरच पडलं तर कुटुंब कुठे जाईल त्यांचं. आता कदमांना सांगून पैसे लवकर ट्रान्सफर होतील असं बघा. होय वहिनी साहेब, येतो सर. आओ, आज मी मिस आदितीला घ्यायला गेलो होतो. खूप मजा आली आज. आओ, काय झालं? मी म्हटलं मी आज मिस आदितींना घ्यायला गेलो होतो. हो का? बर बर. मग आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या आज. खूप बोलत होत्या त्या. तुझी मीटिंग चांगली झाली ना गट्टू? आदिती होती ना बरोबर? त्या होत्या, त्याच सांगतोय मी. अगं त्या आज इतके हसत होत्या. हा अविनाश, तू पुन्हा टूरवर कधी जाणार आहेस? हो अगं. अरे म्हणजे टूरवर जायच्या आधी जयचं प्रेझेंटेशन बघून घे. जुईने चांगलं काम केलंय. औ, मी काहीतरी वेगळं बोलतोय. तू ऐकतेस का? वेगळं? हा बर, काय झालं? काही नाही, काही नाही, राहू दे. जय, आजची मीटिंग खूप वेगळीच झाली. म्हणजे एरवी जेव्हा सर आणि मी मीटिंगला जातो ना, तेव्हा सर एकटेच हँडल करतात मीटिंग. मी बॅकफुटला असते. पण आज सरांनी मीटिंगची जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि मला खूप इझी वाटलं. म्हणजे काहीच प्रॉब्लेम आला नाही. जय, काय झालं? काय नाही. अरे मगासपासून मीच एकटी बडबड करते, तू काहीच बोलत नाहीयेस. काय झालं? हा म्हणजे आदिती आज आदिती आज अवनी अविनाश सरांना सजेस्ट केलं होतं तुम्ही दोघं एकत्र बाहेर काहीतरी खाऊन. हो माहितीये मला. हा मग ते म्हणजे मला माहित नाही मी जे बोलतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे, पण बोल, तुझ्या मनात जे काही आहे ना ते बोल. हेच म्हणजे की आदिती तुझ्यासाठी अविनाश सर बॉस आहेत, कलीग आहेत, पण अविनाश सरांच्या मनात तुझ्याविषयी काही नाही. जय, अविनाश सरांच्या मनात असं काही नाहीये. त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून फक्त आणि फक्त एका कलीगचाच कन्सर्न दिसतो. अरे आता कालचंच घे ना. काल माझा चेहरा बघून त्यांनी ओळखलं होतं. मी पप्पांच्या घरी जाऊन आले म्हणून अपसेट आहे. अरे त्यांनी खूप आपुलकीने चौकशी केली. खरं तर मी अपसेट का आहे याच्या मागचं कारण त्यांना जाणून घ्यायचंच नव्हतं. हा पण मी अपसेट राहू नये म्हणून ते प्रयत्न करत होते. उलट ते काल बॉस नाही मित्रच वाटत होते मला. त्यांच्याशी बोलताना
मनावर कुठलंच दडपण नव्हतं माझ्या. अगदी सहजपणे मी बऱ्याच गोष्टी बोलून गेले रे त्यांच्याशी. जय, अरे तू कसलंच टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, या सगळ्या गोष्टींमध्ये सरांना अजिबात इंटरेस्ट नाहीये. रादर त्यांना हे पटतच नाही. इनफॅक्ट तुला माहितीये का, आजच सर मला म्हणत होते की ते खूप क्लिअर आहेत. त्यांना त्यांच्या लाईफ मध्ये काय हवंय हे त्यांनी ठरवलंय. नाही तर मला सांग, ऑफिसमध्ये त्यांनी हा असा नियम ठेवला असता का? आपण उगाच टेन्शन घेत होतो. आणि जेव्हा आऊ तुला म्हणाला ना, तेव्हा मी सुद्धा उगाच घाबरले होते. अरे पण ते टेन्शन सरांनीच दूर केलं. अरे ते खूप चांगले आहेत, एक बॉस म्हणून, एक मित्र म्हणून. सो रिलॅक्स. जय, डबा. बरं, कोबीची भाजी चालेल ना तुला? तुझ्या डब्यात कोणती आहे? बटाटा. मग प्लीज जरा एक्सचेंज कर ना. नाही नाही तर राहू दे. का? भाजी घेण्याच्या निमित्ताने तरी बोलता येईल ना. जय, राहू दे राहू दे. कोणाचा फोन आहे? जुई गाडगीळ. अरे मग घे ना. अरे महत्वाचं काम असेल बघ. जय. हॅलो. हा बोल ग. काही नाही, आवरतोय, निघतोय. हा 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 बोला. अगं जुई, हे बघ, ज्या ठिकाणी कॉन्फरन्स होणार आहे ना, तिथल्या आजूबाजूच्या ज्या साइट्स आपण दाखवणार आहोत, हा ते ऍड कर ना. नाही सध्या एवढंच कर. मी ऑफिसवर आल्यावर आपण बोलूया. हो बाय. काय झालं? काय म्हणते? प्रॉब्लेम्स. खूप प्रश्न विचारते ही मुलगी. असू दे रे, पण खूप मन लावून काम करते ना ती. अगदी लहान सहान डाऊट्स असतील ना तरीही ते विचारते. ते खरंय. नाही म्हणजे एखादी गोष्ट तिला नीट समजावून सांगितली ना की काम करेक्ट करते. हा, पण तिला तसा टीममेटही मिळालाय ना. कुछ जल रहा है. जळतीस तू? अजिबात नाही. उलट मला जुईच्या टीममेटचं कौतुक वाटतंय. अच्छा. हा म्हणजे बघ ना, आपल्या टीममेटला किती समजून घेतो ना. मला नाही वाटत त्याच्या जागी दुसरं कोणी असतं तर इतकं समजून घेतलं असतं. आणि कोणी दुसऱ्यांनी समजून समजलंही नसतं. हो 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 हो. अदिती मॅडम, थँक्यू. आज सकाळी सकाळी तुम्ही आमच्यावरती जी स्तुती सुमनं उधळली आहेत त्यासाठी मंडळ आपला आभारी आहे. चला आता लवकर. तुला माहितीये ना, आज सगळ्या टीम्स आपल्या टीममेट बद्दल सांगणार आहेत. मी तुझं कौतुक केलंय, पण तू काय सांगणार आहेस जुई बद्दल? बघू, त्यावेळी जे काही वाटेल ते सांगेन. इनफॅक्ट सगळ्यांनी असंच केलं पाहिजे. त्या वेळेला जे वाटतंय ते सांगायचं. हे असं ना उगाच खोटं कौतुक नको. खरंय. ए पण तुझं काय? माझं? जय, मी आणि सर आम्ही एका टीम मध्ये होतो, त्यामुळे मी बोलण्याचा प्रश्नच येत नाही. पण तरी बघूया. परत चल आता लवकर, नाहीतर नवरे काका नक्कीच काहीतरी बोलतील. नाही ते नको.
नवरे काकांनी कौतुक केलं तर आपल्या दोघांनाही झेपणार नाही. चला आता. चला. सारिका, ती अकाउंटची फाईल दिलीस ना कदमाना? आणि मिस्टर साटम फोन करणार होते. त्यांच्याशी पेमेंट बद्दल आणि बाकी सगळ्या गोष्टींबद्दल बोलून घ्यायचंय. काय फोन आला होता का त्यांचा? काही बोलणं झालं? आला होता त्यांचा फोन. झालंय माझं बोलणं. आवाज बसलाय. तरीच मगासपासून चाललंय. नाहीतर एरवी बडबड बडबड चालू असते. एक काम कर, आज दिवसभर गरम पाणी पी, बरं वाटेल. काय ग, कशाला? अगं घसा बसलाय हिचा, बघ ना. अरे देवा, असं झालंय का? एक काम कर सारिका, माझ्याकडे ना सुंठ आहे आणि खडी साखर आहे, ते घे, पटकन घसा मोकळा होईल तुझा. हे घे, ते घे. हा हे बाई, आता हे घे. आणि डोंट वरी, तुझे सगळे फोन कॉल्स मी अटेंड करते. तू मस्त शांत बस, फॉर अ चेंज. पण आज कॉन्फरन्स रूम मध्ये सरांसोबत सगळ्यांना बोलायचं आहे ना. पण सारिका नाही बोलली तर मी बोलीन ना तिच्याबद्दल. काय घाबरू नकोस, चांगलंच बोलणार आहे मी. रजनी मॅडम, हे जरा एकदा बघून घ्या ना. काय ग रजनी, कुठवर आलंय तुमचं प्रोजेक्टचं काम? हा, असा पार्टनर असताना कुठवर येणार? चाललंय कासवाच्या गतीने. मी करतोय म्हणून तेवढं तरी होतंय. सॉरी. काय नाही, ते मी काय काम केलंय ते बघा आधी, कमेंट नंतर पास करा. मेल करत जा ना. आणि हे काय अडाण्यासारखं फाईली घेऊन काय बघायचंय? आणि याच्यात हे काय? हे काय? काही चुकलंय का? हे का केलंयस? ते तुम्ही सांगितलं तेच आहे, फक्त मी वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू दिलाय त्याला. का? कुणी सांगितलं? कळत नाही का? सांगितलं तेवढंच करता येत नाही का? आम्हा ताई आगाऊपणा. अगं रजनी, असं काय बोलतेस? नाही तर काय, सांगितलं ते आणि तेवढंच करता येत नाही का? सांगितलं तेवढं करायला तुम्ही सांगायला पाहिजे ना आधी. सिनियर आहेत ना तुम्ही. साई, प्लीज शांत हो. एक मिनिट, आम्ही करतो सॉल्व. आणि शांत कसं काय राहू? किती इन्सल्टिंग बोलतात त्या. पगार देतात का मला? आम्हा तुला शिकवणी देण्याचा मलाही पगार मिळत नाही. हा, कळलं ना? आणि इतका प्रॉब्लेम असेल आणि हिम्मत असेल ना, तर आतमध्ये केबिन मध्ये जा आणि सरांना सांग की मला हिच्या बरोबर काम करायचं नाहीये म्हणून. कळलं ना? आणि तसे आता कॉन्फरन्स रूम मध्ये मी जे काय बोलणार आहे ना, त्याच्यानंतर मला नाही वाटत की मला काम करायला लागेल तुझ्या बरोबर.
मला पण काय हाऊस नाहीये एवढं प्रेशर मध्ये गदा मेहनत करायला. जास्त बोलू नको हा. तुमच्यापेक्षा कमीच बोलतोय. अरे गप्प बसा. नाही खरं तर माझंच चुकलं. मीच उगाच विचारलं तुम्हा दोघांना प्रोजेक्ट बद्दल. सॉरी. अरे निदान आत्ता तरी वाद घालू नका. एकमेकांबद्दल बोलणारच आहात ना. सगळा ऑफिस मध्ये मासळी बाजार भरलाय. अरे आतमध्ये अविनाश सर आहेत, वहिनी साहेब आहेत, याचं तरी भान ठेवा. रजनी मॅडम, एक शब्दही बोलू नकोस तू. नवरे, तुमचा आवाज देखील जात असेल हा आतमध्ये. हे बघा, तुम्ही सगळे 15 मिनिटाच्या आत कॉन्फरन्स रूम मध्ये या. ओके? गुड. तू स्वतःहून काही पॉइंट्स ऍड केलेत. चांगलं. हे असंच असायला हवं ना जुई. म्हणजे मी तुला काहीतरी सांगणार, ते तू तसंच्या तसं उतरवून घेणार. हे खूप सोपं आहे. पण आता तू स्वतःहून वेगळे एफर्ट्स घेतेस. तुझी मेहनत दिसतीये, कळतेय याच्यात. फक्त आता थोड्या एक्सपिरियन्सची गरज आहे. पण जे व्यवस्थित झालंय ना प्रेझेंटेशन. हो, 1-2 पॉइंट्स मला थोडे खटकलेत, ते मी हायलाइट केलेत, ते नंतर बघून घे. जुई, काय झालं? जय, तुम्हाला इतक्यांदा समजवलं तरी माझ्या लहान सहान चुका होतातच आहे. हे बघ, कोणीही परफेक्ट नसतंच. आणि अशा चुकांमुळेच तर शिकतो ना माणूस. पण तरी जय, मला जोपर्यंत स्वतःवर कॉन्फिडन्स येत नाही ना, तोपर्यंत मला तुझ्याच टीम मध्ये राहायचं. जय, आज आत आपल्याला एकमेकांबद्दल बोलायचंय. तू असं तर नाही ना सांगणार की हिला काहीच येत नाही, मला ही पार्टनर नकोय, किंवा जुई, आत्ता एवढं कौतुक केलं तुझं, तुला असं वाटतंय मी आज जाऊन हे सगळं बोलणार आहे? पण साहेब, मला खूप टेन्शन आलंय. मला उगाच खूप भीती वाटते. कारण मला माहितीये तुझ्या इतकं मला कोणीच समजून घेऊ शकत नाही. आणि मला तुझ्याकडनं इतरही काही गोष्टी शिकायच्या आहेत ना. म्हणजे बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. जी, प्लीज टेन्शन घेऊ नकोस. चांगलं केलंयस तू प्रेझेंटेशन. मला आवडलं. आणि हो, आपली टीम तशीच राहणार. हॅलो, हा ठीक आहे. चला, आत बोलवलंय. शांतरा, मिळेल, सगळ्यांना बोलायला मिळेल. हो, पण नवरे, त्याचा क्रम ठरलाय का? हो, सगळं ठरलंय, सगळं ठरलेलं आहे. हे बघा, बोलायलाच इथं सगळ्यांना बोलवलेलं आहे. आणि जेव्हा ज्याची वेळ येईल तेव्हाच त्यांनी बोलायचंय. पण सध्या तुमचा किलकिलाट बंद करा, कळलं? काय जरा तुम्ही गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. बस, बसा बसा. थँक्यू.
सगळ्यांना माहिती आहे आपण इथे कशासाठी भेटतोय. आठवड्याभरापूर्वी आपण एक नवीन सिस्टीम अप्लाय केली होती. ठरल्याप्रमाणे टीममेट्स मध्ये काम सुरू झालं. प्रत्येकाचे स्वतःचे प्रोजेक्ट होते आणि आज आपण इथे जमले होते एकमेकांबद्दलचं आपलं मत मांडायला. खरं तर त्या दिवशी जी पद्धत आपण अप्लाय केली त्याचा आज रिझल्ट आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण हा रिझल्ट जरा वेगळ्या प्रकारे लावायचा असं मी ठरवलंय. मी एक ट्विस्ट ऍड केलाय. आज इथे टीमचा ज्युनियर मेंबर आपल्या सिनियर मेंबर बद्दल आपलं मत देणार. सिनियर मेंबर्सनी आज फक्त ऐकायचं.